नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला पहिला धडा आहे त्याचं नाव आहे हे मातृभूमी. हे धडा नाही, हे कविता आहे. हे एक कविता आहे. तर चला बघूया या कवितामध्ये कवीने काय सांगितले आहे. बघा, पहिला आपण बघूया कविता परिचय. कवीचा परिचय बघूया. तर कवीचं नाव काय आहे? रामप्रसाद बिस्मिल. काय आहे त्याचं नाव? नाव आहे रामप्रसाद बिस्मिल. यांचा परिचय: जन्म 1897 सहाजपूर उत्तर प्रदेश, मृत्यू 1927 गोरखपुर उत्तर प्रदेश. परिचय: रामप्रसाद बिस्मिल भारत के महान स्वतंत्रता सेनानी ही नहीं बल्कि उच्च कोटि के कवि, अनुवादक, बहुभाषाविद व साहित्यकार भी थे. आपने देश की आजादी के लिए अपने प्राणों की आहुति दे दी. सरफरोशी की तमन्ना आपकी प्रसिद्ध रचना है. बिस्मिल उपनाम के अतिरिक्त आप राम और अज्ञात के नाम से भी लेख व कविताएं लिखते थे. प्रमुख कृतियां मन की लहर, आत्मकथा इत्यादि है. पद्य संबंधी प्रस्तुत कविता में क्रांतिकारी एवं स्वतंत्रता सेनानी कवि रामप्रसाद बिस्मिल जी ने मातृभूमि के प्रति अपने प्रेम एवं भक्ति भाव को व्यक्त किया है. यहाँ आपने मातृभूमि की सेवा करने और देश हित में निछावर हो जाने की लालसा व्यक्त की है. इथे लेखकने काय सांगितले आहे की जे सैनिक आहेत त्यांना आपल्या मातृभूमीवर कशी प्रेम आहे ते दाखवली आहे आणि देशावर काय काय निशावर त्याग केले पाहिजे, काय होते ते दाखवले आहे या कवितामध्ये. तर चला बघूया. बघा, हे मातृभूमि तेरे चरणों में शीस नवाऊं, मैं भक्ति भेट अपनी तेरे शरण में ले आऊं. इथे कवीने काय म्हणाले हे मातृभूमी म्हणजे हे आई, मी तुझ्या चरणावर आपल्या डोक्या ठेवणार आहे, म्हणजे आपला जो शीस आहे ती ठेवणार आहे आणि भक्तिरूप म्हणजे भेट रूप मी तुला तुम्ही मला आपल्या शरणमध्ये घे. इथे लेखक म्हणाले आहे की मी तुमच्या जे शरण आहे, तुमच्या जो चरण आहे त्याच्यात मी आपल्या डोक्यात ठेवणार आहे आणि ती भक्ती स्वरूप तू माझी भेट घेऊन घे आणि आपल्या शरणात मध्ये मला ठेवून घे. इथे तुमच्या समोर एक चित्र आलं आहे. इथे काय दाखवले आहे? जे चरण आहे, जे मातृभूमी म्हणजे आईची जे चरण आहे त्याच्यात मी काय ठेवणार आहे? पुष्प आणि हात जोडून नमस्कार करणार आहे. आपले जो डोके आहे त्याच्यात ते म्हणजे डोक्यावर ठेवणार आहे, त्याच्यात चरण म्हणजे डोक्यावर ठेवणार आहे. म्हणजे इथं लेखक असा म्हटले आहे की मातृभूमीला मी आपले शरण देणार आहे आणि भक्ती स्वरूप तू माझ्या शरणमध्ये घेऊ असं सांगितलं आहे. दुसरा बघूया. माथे पे तू हो चंदन, छाती पे तू माला हो, जिह्वा पर गीत तू हो, मेरा तेरा ही नाम गाओ. इथे कवी म्हणाले आहे की जे चंदन आहे ना ते माझ्या डोक्यावर असा सुशोभित होते की लोक माझ्याकडे मोहित होते. तुझं जो चंदन आहे, तुझ्या जो मध्ये मातृभूमी म्हणजे आई, तुझं जो चंदन आहे जे माझ्या डोक्यावर जे लावले आहे ते सुशोभित होते आणि लोक माझ्याकडे मोहित होणार आहे असा बघून. आणि जे चंदनचे जे हार आहे, जे चंदनचे जे हार आहे आणि पुष्पचे हार आहेत इथं समोर दिले आहे ते घालून तुमचा मी शरण घेत आहे. जिव्हा पे म्हणजे माझा जिव्हा जो आहे त्याच्यात मध्ये सदैव तुझाही गीत गाणार मी आहे. जेव्हापर्यंत आहे मी तुझाही गीत गाणार आहे, तुझाही नाव घेणार आहे माझ्या जीवावर. कळाला? आता तिसरा बघूया. जिससे सपूत उपजे श्री रामकृष्ण जैसे, उस धूल को मैं तेरी निज शीस पे चढाऊं. इथे कवीने काय सांगितले आहे की तुमच्या समोर दोन चित्र आहेत, राम देवाचा आणि कृष्ण देवाचा. तर इथे कवीने सांगितले आहे की या जमिनीवर म्हणजे या मातृभूमीवर जसे महान व्यक्ती जन्म घेणार आहे, महान माणूस जन्म घेणार जसे राम आणि कृष्ण हे आहे, त्यांचा धूल मी आपल्या
डोक्यावर लावणार आहे आणि मागे होणार आहे. जे कार्य मी करणार आहे त्यांचा आशीर्वाद मुलेही करणार आहे. जेव्हा ही जन्म झाला तेव्हाच आमची जे मातृभूमी म्हणजे आमची जो पृथ्वी धरती आहे ते शुद्ध झाली आहे. अजून मी करणार आहे असा लेखकने सांगितले आहे. तर आता दुसरा बघूया. माई समुद्र जिसकी पदरज को नित्य धोकर करता प्रणाम तुझको मैं वे चरण दबाव. इथे सांगितले आहे की जे समुद्र जे आहे त्याचं जे पाणी आहे सदैव तुमचा चरणमध्ये फिरवून जाते आणि तुमच्या चरण स्पर्श करते. ते चरणला मी आपले डोळे ठेवणार आहे आणि त्यांचा जे पेर आहे त्याला दाबवणार आहे असे कवीने म्हणाले. प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि त्याचा पेर जे आहे ते दाबवणार आहे. जे सदैव तुझा जो चरण आहे त्याला साफ करते आणि त्याचा नित्य धोकर म्हणजे ते जे पेर आहे त्याचं धुवून त्याला साफ करते आणि तुला मी प्रणाम करणार आहे असं कवीने म्हणाले आहे. तर आता दुसरा बघूया. सेवा में तेरी माता में भेदभाव तुझकर व पुण्य नाम तेरा प्रतिदिन सुनू सुनाव. इथे तुमच्यासमोर दोन चित्र आहेत. ते आपल्याला जे आपण भेदभाव करते, ती मुस्लिम आहे, ती मुस्लिम आहे, ती हिंदू आहे आणि ती मराठी आहे, असं वेगवेगळे मराठी किंवा ईसाई धर्माचे आहे, हे वेगवेगळे जे आपल्याला समोर आहे भेदभाव करणार, हे मी त्याग करणार आहे. म्हणजे इथे काय करते, सेवा में तेरी माता, मी आई तुझ्या ज्या सेवा करणार आहे त्यातून मी ही भेदभाव तच कर, म्हणजे लोकांना पण मी हे भेदभाव नाही करणार असा सांगणार आहे आणि सदैव तुझं कार्य करणार आहे. आणि तुझा जो गीत आहे सदैव माझ्या तोंडावर राहणार आहे. मी पण गाणे गाणार आहे आणि लोकांना पण हे बोलणार आहे की तुम्ही पण हे गाणं गाणार आणि आमचा जो भेदभाव आहे ते आपण त्याग करणार आहे असं लेखकने किंवा कवीने सांगितले आहे. आता बघा. तेरे ही काम आऊं तेरा ही मंत्र गाऊं मन और देह तुम पर बलिदान में जाऊं. इथे लेखक कवीने काय सांगितलं, जसं सैनिक असतात. बघा तुमच्या समोर एक चित्र आले आहे, ते तिरंगा आणि सैनिकचं आहे. जसं सैनिक असतात की जे सगळं आपलं सोडून जाते रक्षा करायला, देशाची रक्षा करायला सगळं आपलं सोडून जाते आणि आपला बलिदान करते. तसेच मी पण तुझं काम करणार आहे, ते तुमचाही मंत्र गाणार आहे आणि आपलं जे शरीर आहे त्याचं मी बलिदान करणार आहे. आपलं जे शरीर आहे त्याचं मी बलिदान करणार आहे आणि आपल्या शरीराचं पण ते बलिदान करणार. अनित्य म्हणजे जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत मी तुझा गाणार आहे असा कवीने सांगितलं आहे. हे झालं आपला कविताचं स्पष्टीकरण. आता आपण बघूया याचे शब्दार्थ. बघा, पहिला काय आहे, हिंदीतून हिंदी आणि मराठी. पहिला आहे नवाना म्हणजे झुकना आणि मराठीतून खाली वाकून. शीस म्हणजे सिर, मराठीतून डोके. जिव्हा म्हणजे जीभ, मराठीतून जीभ. रज म्हणजे धूल आणि मराठीतून धूळ. बलिदान म्हणजे प्राणाहुती आणि मराठीतून निशावर. देह म्हणजे शरीर, मराठीतून अंग. हे झाले आपले शब्दार्थ. आता दुसरा बघूया. बघा, तुमच्या समोर दोन चित्र आले आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो प्रश्न आणि उत्तर आहे ते थोडेसे वेगळे आहे. तुम्हाला ना आकलन देणार आहे आणि तुम्हाला त्याच्यात मध्ये हे शोधून लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या समोर ना काही चित्र किंवा थोडे आकलन देणार आहे आणि तुम्हाला त्या शोधून उत्तरे लिहायचे आहे. तर पहिले काय, मी इथे उत्तरे लिहिलं आहे तर तुम्हाला पण हे लिहायचं आहे. पहिलं काय आहे, सूचना के अनुसार कृतियां कीजिए, कृती पूर्ण करो. पहिलं आहे मातृभूमी की विशेषता. मातृभूमीची कोणती 4 विशेषता आहे तुम्हाला हे लिहायचं आहे. तर पहिली कोणती विशेषता आहे, इसमें श्री राम कृष्ण जैसे सपूतों का जन्म दिया. जे पुत्र आहे श्रीराम आणि कृष्ण त्यांचा जन्म झाला, ही पहिली विशेषता आहे. दुसरा आहे समुद्र नित्य इसकी पदरज को धोता है. समुद्र जे आहे त्याचं जे पद आहे म्हणजे त्याचे जे चरण आहे त्याला धोते, तर हे दुसरं आहे. तिसरा समुद्र इसे प्रणाम करता है. समुद्र आहे जो तिला प्रणाम करत आहे.
मातृभूमि का पुण्य नाम है. मातृभूमी हे एक पुण्य नाम आहे. तर हे झाले यांचा 4 विशेषता. ठीक आहे. चालेल. आता दुसरा बघूया. दुसरं काय? कवी मातृभूमी के प्रति अर्पित करना चाहता है. कवी काय आहे जे मातृभूमीला अर्पित करणार आहे? तर याचं पहिलं उत्तर आहे मन आणि दुसरा आहे देह. पहिला आहे मन आणि दुसरा देह. हे झालं आपण आपला कृती पूर्ण. आता दुसरा बघूया. बघा, एक शब्द में उत्तर, एका शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचं. पहिला, कवी की जिह्वा पर इसके गीत हो. तर किसके गीत हो? मातृभूमी के चरण में धोने वाला. तर याचं उत्तर आहे मातृभूमी. याचं उत्तर आहे मातृभूमी. दुसरा आहे मातृभूमी के सपूत. उत्तर आहे श्री रामकृष्ण. कोण आहे? श्री राम आणि कृष्ण. तिसरा आहे प्रतिदिन सुनने सुनाने वाला योग्य नाम. ते काय आहे? शीश. काय आहे? शीश. चौथा आहे मातृभूमी के चरणों में इसे नमाना है. कोणाला? चंदनला. कोणाला? चंदन ना. दुसरा, तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्याला जे मातृभूमी आहे त्याचं आपल्याला स्वतः काही करायचं असेल तर करा आणि दुसऱ्याचा भेदभाव नको करा. ते वेगळे जातचं आहे, ते वेगळे जातचं हे आपल्याला नको हवे. आपण नाही करणार आणि एकमेकाशी बोलणार आहे. सदैव आपल्या जे मान्य आहे ते मान्य ठेवा आणि जे मातृभूमी आहे त्याचं मान्य करा, त्याच्यासाठी काही करा, असे लेखकने सांगितले आहे. धन्यवाद.